गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली. तर आपला हा भाग दुसरा आहे. तर बघा आता मी त्यांचा प्रवास पुढे चालूच आहे. तर बघू शकता तुम्ही. चला, जसं पुढे जाईल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. असाच सपोर्ट करा या व्हिडिओला सुद्धा. या व्हिडिओला सुद्धा तुम्ही लाईक कमेंट शेअर नक्कीच करा. शनिवारी गेलो पण खूप गर्दी होते. तसा तिथं मंगळवार आहे, पण मंगळवारच्या मानाने शनिवारी पण खूप गर्दी होती. तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही असा सपोर्ट करा मला. काही असतात घाण कमेंट करणारे, पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. चांगले आपले आहेत यूट्यूब फॅमिली, चांगल्या चांगल्या कमेंट करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जे वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही. माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. व्हिडिओची क्लॅरिटी कशी आहे मित्रांनो ते पण सांगा मला. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर कमेंट करून सांगा. जसं जसं जवळ येऊन आम्ही तसे डोंगर वगैरे सगळं काही जवळ दिसत होतं आम्हाला. चला बघा, इथून पुढे डोंगर खूप जवळ दिसायला लागले. खूप असं काही नाही बरं का मित्रांनो. सगळेच जातात पुण्याला. जातो तर आपण एखादा व्हिडिओ बनवून टाकणं, म्हणजे आपण आपली काय म्हणतो ना, एन्जॉय करण्यासाठी जातो, ते दाखवायचा प्रयत्न करतो आपण. बाकी काही नाही. अभिनयला तर सर्वच जातात. काही काही लोक असे कमेंट करतात, अरे आम्ही जातो, आम्हाला कशाला ते व्हिडिओ दाखवतो, आम्हाला माहिती आहे. तर तसं नाही मित्रांनो. मी माझ्या नजरेने जेवढं मला वाटतंय ना तेवढं मी तुम्हाला दाखवतोय. रस्ता पण खूप वाहत होता मित्रांनो. गर्दी होती रस्त्याला खूप. सकाळचा टायमिंग होता, तरी 8, 8:30, 9च्या दरम्यानचा टायमिंग होता आमचा.
खूप छान, म्हणजे झाडं दोन्ही साईडने झाडं खूप छान वाटत होतं. खूप आनंद वाटत होता मला. मी पहिल्यांदा गेल्यामुळे ना, त्याच्यामुळे मला आनंद वाटत होता खूप. मग असे जवळ येईल ना, तसे डोंगर जवळ जवळ दिसायला लागले. कॅमेरा हलत होता मित्रांनी. गाडीवर असल्याने कॅमेरा व्हायब्रेट होत होता. वाऱ्यामुळे कॅमेरा मागं पुढे होत होता. आपल्याकडे काय सेल्फी स्टँड नाही, त्याच्यामुळे मग आपण हातात धरूनच व्हिडिओ काढत होतो. त्याच्यामुळे वाऱ्याने माझा मोबाईल हपकत होता. मागं पुढे व्हायचा तो मोबाईल. त्याच्यामुळे ते तुम्हाला हलल्यावानी दिसत असत व्हिडिओ. तर थोडं समजून घ्या. आपला युट्यूबवर नवीन आहे, एवढा काही व्हिडिओ काढण्यात सर जमत नाही, पण काढण्याचा प्रयत्न करतोय मी. एवढं काढा अडचणी येतातच शिकताना. चला पुढे पुढे. मी काय बोलून व्हिडिओ बनवले नाही मित्रांनो, म्हणून मी नंतर व्हॉइस आवाज दिला माझा. त्याला आवाज द्यायला मी काय म्हणलं, आपण नंतर आवाज द्यायला आता आवाज राहणार आहे, त्याच्यामुळे तो आवाज बंद करून मी माझा आवाज दिला. पण त्या आवाजामध्ये माझा आवाज तुम्हाला कळला सुद्धा नसता. त्याच्यामुळे निवांत मध्ये आपला आवाज यायला, म्हणजे आपल्या आवाजामध्ये कळेल, कडकडीच्या आवाजात तुम्हाला माझा आवाज कळला नसता. असा रस्ता छान, समोरून डोंगर, खूप मस्त. कसा वाटतोय मग मित्रांनो व्हिडिओ, सांगा, कमेंट करून सांगा. सर्वांनी छान छान कमेंट करा या व्हिडिओला, आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. बाकीचे व्हिडिओ नाही बघितले तरी चालेल मित्रांनो, पण ह्या व्हिडिओला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. बघा, जसं जवळ जवळ येते तसं डोंगर मोठे मोठे आणि खूप मोठे वाटायला लागलेत. खूप छान, मस्त. आता इथे बघा छोटी छोटी तळे वगैरे दिसायला लागलीत. डोंगर आता जवळ आले, म्हणजे वणीचा गड आता जवळ जवळ आलेला आहे. गाड्या पण भरपूर वाढायला लागल्या, गर्दी गर्दी गर्दीच. तर थांबलो, थोडे फोटोशूट केले. असे आहे आमचे मित्रांनो. फोटो काढले आणि परत आमच्या मार्गाला आम्ही सुरू झालो. जवळ वणीचा डोंगर यायच्या मार्गावरच आहे. जवळ आला आता, खूप जवळ.
असं डोंगर जवळ तशी झाडं डोंगर खूप जवळून दिसत होती, खूप म्हणजे खूप जवळ. धुकं पण दिसते, ऊन पण आहे, आभाळ पण आहे. डोंगर चढायला सुरुवात झाली. रस्त्याचं पण काम चालू होतं, त्याच्यामुळे खूप हळूहळू टाइम लागला मला जायला. खूप छान. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला रिटर्न मिळून जाईल. आणि पुढचा भाग पाहायला सुद्धा भाग आपला लवकरात लवकर येणार आहे, तो पण नक्कीच बघा आणि त्या व्हिडिओला पण सपोर्ट करा. तर चला आता पुढच्या व्हिडिओला नक्की बघा. ओके, आता असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करा सर्वांनी. असा आहे आपला प्रवास वणीचा, वणी ते वणीगड असा प्रवास नक्कीच सर्वांनी करा, एन्जॉय करा सर्वांनी. तर चला, बाय.